हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 10 एप्रिलला 10 तारखेला स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे। तर स्वामी समर्थांची सेवा ही आपण नित्य सेवा करत असतो, परंतु प्रकट दिनानिमित्त भरपूर स्वामी भक्तांनी 21 तारखेपासूनच पारायण करायला सुरू केली आहे। म्हणजे जी स्वामी समर्थ सारामृत स्वामी चरित्र सारामृताची जी पोथी आहे तर ही 21 तारखेपासून वाचायला सुरू केली आहे, कारण 21 पारायण 10 तारखेपर्यंत कंप्लीट होतील। म्हणून आपल्याला प्रकट दिनादिवशी काय सेवा करायची तर ते आपण पाहायचे आहे। जर कोणाकडून जर पारायण घडली नसतील, काही सेवा घडली नसेल, तर त्यांनी प्रकट दिनाच्या दिवशी व सर्वांनीच ज्यांच्या हातून घडली आहे त्यांनी देखील प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला स्वामींना ज्यावेळेस आपलं सर्व काही काम आवरून होईल, नित्य काम आवरून होईल, स्नान वगैरे झाल्याच्या नंतरून ज्यावेळेस आपण देवाची पूजा करतो त्यावेळेस आपल्याला स्वामींना देखील पूर्ण अगोदर पाण्याने अभिषेक घालायचा आहे व त्यानंतरून तुम्ही दुधाने देखील अभिषेक घालू शकता। दुधाने अभिषेक करतेवेळी तुम्ही दुधामध्ये थोडीशी साखर टाका व दुधाने तुम्ही अभिषेक घाला। अभिषेक घालून मस्त स्वच्छ अगदी मूर्तीला स्वच्छ करून तुम्ही अत्तर लावायचं आहे। स्वामींना अत्तर लावून अगदी व्यवस्थित स्वामींची स्थापना करायची आहे। तिथे स्वामी माऊलींसाठी पाण्याची लोटी, घंटी, शंख तुम्ही हे ठेवू शकता आणि गोडाचा नैवेद्य तुम्ही गूळ खोबरे ठेवा, नाहीतर खडी साखर ठेवा। सर्वात उत्तम म्हणजे खडी साखर तुम्ही ठेवू शकता। तर या दिवशी आपल्याला घरची ही पूजा आवरून आपल्याला जर बाहेर जाणं झालं तर तुम्ही बाहेर जाऊन देखील तुम्ही एखाद्या केंद्रामध्ये पोथी वगैरे पठण करू शकता। स्वामी चरित्र सारामृताची पूर्ण पोथी पठण करू शकता। त्या पोथीमध्ये जे 21 अध्याय असतात तर ते तुम्ही पठण करा। आणि अगर जर बाहेर केंद्रामध्ये जाणे नाही झाले तर तुम्ही घरच्या घरीच स्वामी माऊलींसाठी तुम्ही एक नारळ, खडी साखर घेऊन यायची आहे, ती स्वामी माऊलींना ठेवायची आहे आणि ठेवून झाल्याच्या नंतरून आपल्याला स्वामी चरित्र सारामृताची पूर्ण पोथी ही वाचायची आहे। आणि स्वामी चरित्र सारामृताची पोथी वाचण्याच्या अगोदर तुम्ही स्वामी स्तवन घ्यायचे आहे। स्वामी स्तवन म्हटल्याच्या नंतरून स्वामी चरित्र सारामृताची पोथी वाचायची आहे व त्यानंतरून 11 वेळेस तुम्ही 11 वेळेस माळी जप करायचा आहे। म्हणजे 108 मणी माळीमध्ये असतात, तर असे 11 वेळेस एक माळ तुम्हाला 11 वेळेस त्याचा जप करायचा आहे। तर त्यानंतरून तुम्ही 11 वेळेस तारक मंत्र तुम्ही म्हणायचा आहे। या दिवशी जरी एरवी तुम्हाला टाईम नाही भेटला तर या दिवशी पूर्ण वेळ काढून तुम्ही सेवा करा आणि आपल्याला सेवा करायची आहे। या एक दिवस आपण अख्खे दिवस अख्खा वेळ आपण आपल्या संसारासाठी देत असतो, परंतु आपल्या गुरुमाऊलीसाठी एक दिवस तुम्ही सुट्टी काढून एवढी सेवा आपल्याला करायची आहे। तर सर्व काही वाचून झाल्याच्या नंतरून आपण आरती करायची आहे। आरती वगैरे झाल्याच्या नंतरून आपल्याकडे जर कोणी आरतीला आले असतील नाही तर मग आपल्या घरामध्येच नैवेद्य प्रसाद हा वाटप करायचा आहे। आणि प्रसाद वाटप करून झाल्याच्या नंतरून आपल्याला स्वामी माऊलींना गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे। तर नैवेद्यामध्ये काय करायचे आहे, तर नैवेद्यामध्ये जे तुम्हाला वाटेल गोडाचा नैवेद्य तो तुम्ही बनवू शकता। स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिवस साजरा करण्यासाठी कोणतीही मोठी गोष्ट करण्याची गरज नाही। साध्या पद्धतीने अगदी स्वामींचा प्रकट दिवस आपल्याला साजरा करायचा आहे। काहीतरी संकल्प करून नामस्मरण करावे। तसेच काही स्वामी भक्त एक दिवसीय स्वामी समर्थ महाराजांचे पारायण करतात, म्हणजे जे आपण आत्तापर्यंत सेवा पाहिली ती। स्वामी समर्थ महाराजांना एक गोष्ट सर्वात जास्त आवडते, ती म्हणजे स्वामींची भक्तीचा
भक्ती करताना आपल्याला कोणताही देखावा करायचा नाही आहे, तर आपल्याला अगदी निस्वार्थपणाने जेवढी आपल्या हातून पूजा होईल ती आपल्याला करायची आहे. तसेच तुम्ही केलेल्या सेवेबद्दल सगळीकडे आपल्याला सांगत बसायचं नाही आहे. अशी गोष्ट स्वामी माऊलींना बिलकुल आवडत नाही. स्वामींची सेवा करणारे भक्त कुठे पण गाजावाजा करत नाहीत. स्वामी समर्थ महाराजांची भक्ती ही आपण जी बी करतो आहोत ती आपल्यापर्यंतच ठेवायची आहे. इतरांना कोणालाही सांगू नका की मी ही सेवा करते, मी ती सेवा करते, असे कधीही कुणाला सांगू नका. परंतु तुम्ही हे जरूर सांगू शकता की स्वामी माऊलींची सेवा दुसऱ्यांना तुम्ही काय करायची आहे किंवा सेवेबद्दल माहिती देऊ शकता. भक्ती करणारे सेवक मनापासून व निष्ठेने सेवा करत असतात. ते कोणत्याही फळाची अपेक्षा करत नाही. अशा सेवकांना व भक्तांना स्वामी लगेच प्रसन्न होतात व त्यांची इच्छा पूर्ण करतात. म्हणून अगदी निस्वार्थ मनाने नाही एरवी जमली तरी कमीत कमी प्रकट दिनाच्या दिवशी आपल्या हातून ही सेवा ही घडलीच पाहिजे. स्वामी चरित्र पारायणाची एक पोथी, 11 माळी जप आणि तारक मंत्र. श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस या दिवशी स्वामींचा आवडता नैवेद्य, आता आपण जो बी गोडाचा नैवेद्य हे करू ते स्वामी ग्रहण करतील. त्यांना पुरणपोळी, दूध हा नैवेद्य दाखवला तर खूप चांगले, पण या सर्व गोष्टी झाल्याच पाहिजे असे काही नाही. तुम्ही पोळी, खीर आणि चण्याची भाजी किंवा हलवा, रव्याचा हलवा असे देखील, परंतु गोड नैवेद्य असावा. तर या पद्धतीने आपल्याला गोडाचा काहीतरी नैवेद्य करायचा आहे. आपल्याला पोथी वगैरे वाचून पोथीची आपल्याला सांगता करायची आहे आणि या प्रकारे आपल्याला भक्तिभावाने स्वामींची सेवा करून या दिवशीचा आनंद प्रकट करायचा आहे. स्वामींचा प्रकट दिन आपल्याला साजरा करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन एका माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.